सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। सन्मान्य मोहन परदेशी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। मोहन परदेशी अगदी मोठे नेव्ही कमांडर आहेत, असू द्या काय हरकत नाही। आणि हा नेहमी प्रोत्साहन आपल्या सोबत पाहिजे। अजून 2 दिवस आपल्याकडे आहेत, पाहुण्यांची मांदी आली भरपूर येईल, कारण मॅच ही मैदानाच्या आतमध्ये आहे। सुपर 3 क्वालिफाय मॅच आहे, अर्थात आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे। शेवटची मॅच आहे। प्रसाद घरत आणि मनीष कडव अगदी दोन्ही उलवेनोटच्या टीम आहेत आणि समोरासमोर आहेत। निमित्त मात्र नगरसेवक चस्काचा आहे आणि कदाचित त्यांची काहीतरी बातचीत झाली असेल की जाताना आपण कुठे भेटायचं, काय बोलायचं, अशा गोष्टी घडत असतात क्रिकेटमध्ये। आजकाल फास्ट क्रिकेट आहे, व्यावसायिक क्रिकेट आहे आणि गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोठ्यातील पहिला षटक घेऊन येते गोलंदाज आदित्य सावंत। आदित्य सावंत यांचा पहिला चेंडू सामना फलकर साहेब 3 षटकांचा आहे। पहिला चेंडू यावेळी पॉइंटच्या वरून कॅचची संभावना, प्रसाद जातो बाहेर। पहिला चेंडूवर मोठा मासा गळायला लागला, 440 ओव्हरचा झटका लागलाय, तो म्हणजे जावळे संघाला महत्वाच्या मॅच मध्ये। प्रसाद घरत बॅक टू द डगआउट, 0 धावा कोंडीची। चांगली कॅच घेतली आणि पहिला मोरात तंबूत परतल्या। पहिली विकेट हासिल केली ती आदित्याने आणि पहिली सफलता मिळाली ती म्हणजे कोंबडभुजे संघाला। दोन्ही संघ अगदी दिग्गज संघ आहेत, समोरासमोर आहेत, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो कधी दोस्ती आणि कधी नातं नसते, हे तुम्ही आम्ही पाहिलं असाल। आणि स्पीडअप करा विनंती असेल, कारण आता पुढचा फलंदाज लगेच रेडी ठेवा जावळे संघ। राहुल घरात मी सन्मान्य मोहन परदेशी यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर यावं। मोहन परदेशी, कारण उद्या आणि 2 दिवस रविवारी मात्र आपल्याला आणि उद्या लवकरच क्रिकेटच्या मॅचेस संपवायला लागतील, कारण इथं जास्त लगेच अंधार होते, याची आपण दक्षता आयोजक पण घ्या। दुसरा चेंडू, राहुल घरत डावखुर हाताचा फलंदाज आहे, जो वन डाऊन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला। राहुल चांगला खेळतोय, परंतु आता बघूया संघासाठी काय करतोय। यावेळी राहुलला वाजवलाय, कारण राहुलच्या बॅटमधून जो आवाज आला तिथंच समजलं बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल। 6 धावाडीचे। खातं ओपन केलं, धावा 6 आणि 1 विकेट मैदानाच्या बाहेर। पहिला पॉवर प्ले चालू आहे। आदित्य सावंतचा पुढचा चेंडू, यावेळी इनसाइड आउट, वरून कव्हरच्या वरून मारलाय, जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळेल खणखणीत चौकार। 6 आणि 4, 10 धावा। दुसऱ्या चेंडूवर स्वतःचा भाऊ राहुल आला, राहुलने षटकार मारला, नंतर चौकार मारला। संघाची धावसंख्या 10च्या घरात। 3 चेंडू संपलेत, 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। पहिला ओव्हर चालू आहे। हो, टप्प्याचा बॉल जरूर होता, परंतु यावेळी मात्र त्याला मारता आला नाही राहुलला। चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय। संघाची धावसंख्या 10च्या घरात। षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले नाणेफेक जिंकल्यानंतर जावळे संघ प्रथम फलंदाजी करतोय। धावसंख्या 10 आणि दोन्ही बॅट्समन लेफ्टी आहेत। हो, चांगला आता या टप्प्यावर अगदी बॉल चांगला टाकला होता, थोडासा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला होता। राहुलनं जाग्यावरून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही। निर्धाव चेंडूची सांगता होते। अशा प्रकारे निर्धाव चेंडू गेल्यानंतर संघाची धावसंख्या 10च्या घरात थांबते। षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि इथं मात्र 2 मोठे फटके आल्यानंतर 2 निर्धाव चेंडू फेकले ते गोलंदाज आदित्य सावंतनं।
शेवटचा चेंडू. यावेळी मात्र बॅकफुटला गेलेत आणि हवेत चेंडू कव्हरच्या वरून खेळलेत. शतरक्षक चेंडूच्या खाली धावत आहेत, पण 2 धावा नक्की मिळतील. तिसरी धाव का होते का बघूया, पण 2च धावा. राहुल तिथं मात्र थांबवते आणि 2 धावेनं हे षटक संपले गेले. 2 धावेनं जावळे संघाची धावसंख्या 12च्या घरात. निलेश पोट जावळे संघाची धावसंख्या 12. अगदी हे दोन्ही संघ लोकप्रिय संघ आहेत. आज सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी यांच्या विद्यमानाने आयोजित केलेला नगरसेवक चषकामध्ये आज हे दोन्ही संघ समोरासमोर भिडत आहेत आणि शेवटची मॅच आहे, अर्थात सुपर 3 क्वालिफायची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ रविवारी येईल, जो संघ हारेल तो संघ मात्र टुर्नामेंटमधून बाहेर जाईल. दोन कॅमेरामॅन, 2 पंच चांगल्या पद्धतीने आपली ड्युटी निभावत आहेत. आमचे कांचन पालकरजी गुणलेखक, आमचे परम मित्र हिंदीचे जबरदस्त कॉमेंटर बाबू शाह यांनी आजचा दिवस गाजवला. स्पीडअप करा, विनंती असेल. तुम्हाला बॅटिंग करायचे कोंबड भुजे. मनीष कडू मात्र आता यावेळी पहिलाच चेंडू फेस करेल. तो डावखुर आताचा फलंदाज आहे आणि गोलंदाज आला तो म्हणजे अक्षय कोहली. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग प्रॉपर झाला नाही. 1 धाव मिळेल आणि एका धावेनं संघ पोचेल तो म्हणजे 13च्या घरात. धावसंख्या 13. षटकातील 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. संध्याकाळची वेळ आहे, हवा थांबलेली आहे. बाहेर फटके मोठे जाणे कठीण आहेत असं वाटते. परंतु यावेळी मात्र राहुल सांगत आहे, हवा जरी थांबली असेल तरी माझ्या या दंडामध्ये ताकद आहे, मी वाजवू शकतोय. दुसरा षटकार राहुलच्या बॅटमधून आलाय. आणि अंपायरांसोबत आता बाबूशाह सोनारीला रवाना होतील. संध्याकाळच्या टायमात ते तिकडं असतील, दिवसाचे इकडे आहेत. उद्या मात्र पुन्हा कुठला तरी दिवस असेल, असं सुट्टी यायचं म्हणजे शेड्यूल त्यांचा चालू आहे. काही सांगू शकत नाही आहे. माणूस छोटा आहे, कुठं जाईल सांगू शकत नाही. 90 स्कोर. 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र कट करायचा आहे जरूर, परंतु 1 धाव मिळेल. येस, पायीचा इशारा होते आणि एका धावेने संघ पोचते तो 20च्या घरात. आणि बाबूशाह यांची जबरदस्त मेहनत आहे. आम्ही हसी मजाकमध्ये का बोलत असतो, कारण दिवस कसाही निघाला पाहिजे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. राईट आर्म उर्ध विकेटनं हा चेंडू अगदी दिशेला भटकला आहे. पंचांनी वाईट घोषित केलंय. पंच बघा देवासारखे उभे आहेत. पंचांना आपण नेहमी बघितलं की बाबलीच्या काठ्याची आठवण होते. तो कसा काटा उभा तसा ते उभे असतात. 21 धावा बोर्डावर. वाजवलाय आवाज कडक, पण कॅच घेईल. कोंबड भुजाच्या फिल्डरने कॅच घेतली. श्लोक कोहली, वाडा कॅच श्लोक. आणि चाललाय खेळाडू मात्र इकडे मनीष कडू बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या बोर्डावर लागली म्हणजे ते 21 आणि 21ला दुसरा मोहरा तंबूत परत डीजे. मन जबरदस्त काही टुर्नामेंट आहेत त्या लक्षात नेहमी राहतात. '21 21 धावा. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडूच्या मेरिटवर आलाय बॉल. बॅट्समन पॉइंटला त्यांनी खेळलाय.
धाव मिळेल आणि एका धावेने संघ पोहोचेल तो 22च्या घरात. 22 आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. 22 धावा झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या. अक्षय कोहली यांचा हा षटक चालू आहे. षटकार खाल्यानंतर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करते, पण समोर आता मात्र राहुल आहे. राहुलला असे बॉल टाकले तर तुला बाहेर उडविल तो. त्याला शॉर्ट बॉल टाकून नाही जमणार. तू असं नको समजू की त्याची उंची कमी आहे. जाहिरात जुनी. राहुल पाणी चला गया डीजे. बोर्डावर शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला लास्टला ब्लास्ट करायला लागेल. पण समोर आहे तो मात्र साहिल. साहिलला माहिती आहे की स्ट्राईकवर मला वाटतं जास्त राहुल यायला पाहिजे. आणि राहुलनं मात्र एक साईडनं इनिंग सांभाळली. अशी सांभाळली नाही तर संघासाठी तारणहार ठरला. त्यांना 2-3 षटकार, एक बाउंड्री आणि एक डबल, म्हणजे बघायला लागलं तर मध्ये 24 धावांची घणाघाती फलंदाजी चालू आहे राहुलच्या माध्यमातून. डावखुरा आताचा फलंदाज आहे. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं तर डावखुरा जेव्हा गरम होतो ना तेव्हा त्याची मॅच बघायला अगदी मजा येतो. युवराज सिंग जेव्हा गरम झाला होता ना तो पूर्णपणे बघायला गेलं तर ब्रॉड अगदी पूर्णपणे रडत होता. त्याला काय सुचत नव्हतं काय करावं असं म्हणून. अगदी म्हणजे काय षटकार ठोकले होते. 6 बॉल 6. नाग फ्लिंटॉपने त्याची वार्ता केली. यावेळी मात्र फसवा चेंडू, थांबला चेंडू, पुन्हा मात्र बॉडीवर गेला. आणि षटकातील अजूनही मला तर वाटते 4 चेंडू शिल्लक आहेत. राहुल स्ट्राईकवर आहे. जरी बॉल हुकला असेल, जरी बॉल मिस झाला असेल तरी तो पुढच्या बॉलवर काहीतरी करण्याचा प्रयत्न करील. परंतु गोलंदाजी तेवढा हुशार आहे तो म्हणजे रोहन कोहली. यावेळी रोहननं बॉल टाकला, तो गतीनं टाकला, परंतु दिशा अगदी बाजूला गेली. इतकी बाजूला गेली की पंचांना संध्याकाळी व्यायाम करायला लागला. त्याने दोन्ही पंख ओपन केले की मलाही घरी जायचं आहे, काही हरकत नाही. पण एका धावेने संघ 30च्या घरात. स्लो रनचा प्रयोग केला. इकडे कॅच. गुटच्या 4. तो जॉन ट्रोसच आहे तिकडे मात्र वाटते. कौतुक करावं तेवढं कमी आहे. श्लोक कोहली बघा, म्हणून सांगते ना, एकदा माणसाला चष्मा लागली चष्मेतून राणी पण भारी दिसते. दिलेली जी मात्र खेळी होती ती संपली. परंतु राहुल गुड बॅटिंग. जोरदार टाळ्याने स्वागत करा राहुलचं, कारण राहुलनं ही मॅरेथॉन इनिंग खेळलेली आहे. म्हणून संघाची धावसंख्या 30च्या घरात पोहोचली. निलेश पोट जावळे संघाचाही भलं मोठं नेहमी आयोजन असतो. बऱ्याच वर्ष आम्ही तिथपर्यंत त्यांच्या गावात पोहोचतो. परंतु आज राहुलनं काय बॅटिंग केली, कडक बॅटिंग राहुल. 24 धावा कुठल्या त्यांना. या पठ्ठ्यानं खेळ अगदी जबरदस्त दाखवला. षटकातील 2 चेंडू शिल्लक, 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु रोहननं त्याला मात्र बाहेर काढला. यावेळी आडव्या बॅटनं काय फिल्डिंग जबरदस्त. छलांग मारली होती, उडी मारली, 2 धावा रन नाही. थ्रो खराब केलात तुम्ही सगळा चांगला काम केलात, पण थ्रो यावेळी खराब केलात. जाणूबुजून केलात नाही, जाणूबुजून कुठलाच खेळाडू करत नाहीये. परंतु इथं मात्र 2 धावा मिळतील आणि 2 धावेनं संघ पोचेल. मनीषनं खातं खोलले स्वतःचं. 32च्या घरात धावा. 32ला 3 गडी मैदानाच्या बाहेर. षटकातील पालकर साहेब 2 चेंडू शिल्लक आहेत. संध्याकाळचा टाइम स्पीड अप करा. येस म्हणजे ऑन साइडला फिल्डर होते 6. प्रसादची नजर बघा घारी सारखी कशी आहे.
त्याला काय सांगायला लागते काय कुठं काय. आणि म्हणजे हेच तर मग ते याला याला ही बुद्धी तुमच्याकडे तिष्ठ लागतो. आणि ही कुठेतरी चुकी झालेली आहे कोंबडभुज संघाची. आणि नो बॉल आहे, हा पुढचा चेंडू फ्री हिट आहे म्हणजे मारा आणि पळवा. पंच काय म्हणणं आहे. पंचाने इशारा दिला वाईट. पंच शैलेजी चव्हाण सर आणि आमचे नंदू पाटील आजच्या दिवसामध्ये चांगली पंचगिरी हसत खेळत. 34. हो चांगला बॉल टाकला यावेळी. चांगल्या लेंथवर होता, त्याला मारायचा होता जोरात परंतु चेंडू बॅटवर आला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात गेला. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशेष रोहनचं विशेष कौतुक करायला लागेल. जरी नोबॉल होता तरी फसवला. यावेळी मात्र इकडं लॉंग ऑफला मारला आहे. क्षेत्ररक्षक आहे. 2 धाव मिळतील का. रनआउटची संधी. थ्रो आलाय काय आणि आउट नॉट मंत्री पंच. काय तुमचं म्हणणं आहे बघूया. परंतु तिसऱ्या आपण रेफर केलेली आहे इकडे बघूया. परंतु इथं मात्र 3 धाव मिळतील. आणि चौथी धाव बघूया काय चालू आहे. लगन फिल्मची आठवण आली मध्ये. अरे तिकडं म्हणतो वाटते. आता तिकडं आउट आहे परंतु पंचाने या दुसऱ्या रनसाठी बघितलंय. आपण दुसरा रन चेक करा. येस म्हणजे दुसऱ्या धाव्याला आउट आहे. एकच धाव. ओव्हर झाली. एक बॉल आहे माफ करा. मात्र ते अशी गडबड करू नका तुम्ही. मग ते कोंबड भुजाचा 12वा बसलाय त्याचं म्हणणं असेल का ओव्हर संपले असते. परंतु तुला माहिती नाही हेडमास्टर शाळेचे अगदी हुशार आहेत कांचन पालकर. त्यांना 3 दिवस या भिंगाऱ्याच्या शाळेवर बोलवलेलं आहे. स्कोर 35. शेवटचा चेंडू शिल्लक आहे म्हणून मॅचला स्कोरर चांगला असला की काही टेन्शन नाही आहे. कदाचित आता माझ्या तोंडातून निघला होता पण तसं झालं नसतं. पण तू पालकर साहेबांनी सांगितलं घाई करू नका, संध्याकाळची वेळ आहे, देवबत्तीचा टाईम आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. रोहन कसा बॉल टाकील आणि इकडे पॅडला बॉल आटायला आउट दिला पंचाने. पायचीत घोषित केलंय. अशा पद्धतीने ही इनिंग संपली गेली. निर्धारित 3 षटकामध्ये आपण बघू शकता निलेश स्पोर्ट जावळे संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती म्हणजे 35. आणि विजयासाठी यावेळी मात्र जायन्स कोंबडभुज संघाला 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. लिए बहुत बहुत शुक्रिया। पर पूरी अतिथि मान्यवर देखिए पर मौजूद हैं भिंगारी के, खास करके सिद्धिविनायक देखिए नगर सभी ट्रॉफी सभी का आभार मानना चाहूँगा। यहाँ पर पूरी देखिए मैनेजमेंट ग्रामस्थ मैंने बड़ा अच्छा लगा। कंचन सर और सुबह से हमने अमित सर
अमित सर भूल न जाना। क्योंकि एक समय के लिए सुबह से माहौल लगा नहीं कंचन सर है कि हमने सुबह पहुंचे थे, शाम कैसे हो गई। और बड़ा देखिए हंसी मजाक, अच्छा क्रिकेट भी चला। अब चाहेंगे यहाँ पर से ये मुकाबला देखिए बड़ा है कांचन सर, कुछ भी मान लीजिए, पूरा दिन भर की देखिए मेहनत है। ट्रॉफी पहला गेंद के बाद करेंगे, रोगी को दबा चाहिए, जोगी को जब चाहिए। दोनों टीम चाहते हैं भाई ट्रॉफी हमें चाहिए। नगर सभा ट्रॉफी में देखते हैं कौन सा टीम नाम लिखेगा आज फर्स्ट डे। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर सिंगल के साथ शुरुआत हुआ। 36 के टारगेट है कांचन सर, 36 के टारगेट कहा जाए तो 5 ओवर में देखते हैं 60 रन, यानी 12 का औसत एवरेज, ये सबसे अच्छा माना जाता है फाइटिंग टोटल से। और जिस तरह से जावली टीम की गेंदबाजी और थोड़ा सा मुश्किल बनाएंगे, लेकिन कोम्बड़ बजे टीम ने आज कॉन्फिडेंट दिखाए हैं, उन्होंने भी हिम्मत दिखाए, दिलेरी दिखाए हैं। शाम का समय है, ये देखिए यहाँ पर से रन आ रहे हैं, देखते हैं एक्स्ट्रा से तो रहेगा, लेकिन इससे नंबर देखिए 1+1 देखिए 2 रन आता हुआ। 12 का औसत एवरेज बनाना है, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 3 रन से। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, इस ओवर के बाद ओवर आना बाकी है। पंकज खरारा आज कमाल की स्पेल डाले हैं, और जितनी भी तारीफ जितना भी सराहना किया जाए कंचन सर पंकज खरत का उतना ही कम है। तैयार साहब पंकज है, और बल्ले का बाहरी किनारा, और यहाँ पर देखिए फील्डर तैनात है। और यही फायदा रहता है जब आप डिक्लेरेशन देखिए बाहर रखे हैं ना, दीवार के उस तरफ है, तो फायदा है इस तरफ भाग कर रन चुराओ, नहीं तो फील्डिंग अच्छी से आप रन बचा भी सकते हैं। मदद है इस आउटफील्ड से, देखिए अच्छा फील्डर को भी मदद है तो वहीं बल्लेबाज को भी फायदा है। लेकिन टीम का स्कोर देखिए 3 रन बनाए हैं। अभी भी 33 का जरूरत है, कवर के ऊपर से खेला गया यहाँ पर, और यहाँ पर रुका गया, नहीं नहीं नहीं, यहाँ पर देखिए दिक्कत बनाता है वहां पर से। 4 रन बनाए यहाँ पर कंचन सर, बड़ा हिट एक भी आता है ना, और जो 12 का औसत एवरेज है ना वो कवर हो जाएगा। और पहले मैंने जिक्र किया कि चावले टीम की यही खासियत है, अब ये क्या बल्लेबाजी से नहीं गेंदबाजी से, और पूरी टूर्नामेंट जीतना है तो दोनों टीम ने साबित किया, गेंदबाजी और बल्लेबाजी। मजा आएगा, हुक करना चाहते थे लेकिन से यहाँ पर विकेट में बुक कर दिया भाई, पहला विकेट यहाँ पर गिरता हुआ, और साझेदारी तोड़ने में कामयाब रहे। फील्डिंग पोजीशन में रही है। मीटिंग देखिए यहाँ पर बल्लेबाज देखिए, आप जितना बात करोगे खुद की परेशानी आप बढ़ा रहे हो, क्योंकि जावली टीम देखिए गेंदबाजी के लिए तैयार है, उन्हें पता है एक स्पोर्ट स्पिरिट देखिए बात करेंगे, खास करके गेम स्पिरिट देखिए बात करेंगे यहाँ पर दिखाते हुए। बल्लेबाज देखिए भाग कर आए तेजी से। अभी भी देखिए सुपर की बात करेंगे, गेंद 2 गेंद से, और टोटल की बात करेंगे, निराश कर रहे 4 रन बनाए हैं। तैयार है गेंदबाज, कमाल की गेंदबाजी देखिए पंकज करत है, विकेट टेकर गेंदबाज लगातार मुश्किल बनाते हैं। देखिए यहाँ पर राउंड 2 विकेट्स बल्लेबाज के लिए, खुद के लिए। ओवर देखिए कितना बढ़िया देखिए स्लोअर गेंद है, और कितना कांटा बदल रहा है देखिए, गेंद टप्पा खाने के बाद कभी अंदर कभी बाहर, और ये वेरिएशन देखिए पंकज करत दिखाते हैं। बल्लेबाज के लिए राउंड 2 विकेट है, और गेंदबाज खुद के लिए उनके ओवर 2 विकेट है। और यही परेशानी देखिए जहीर खान क्या करते थे, गति और स्विंग के साथ साथ है। अर्षदीप सिंह भी देखिए इस वक्त बड़ा अच्छा T20 में करते हैं। हल्की सी आवाज, और देखिए यहाँ पर विकेट गिरता हुआ, और पंकज खरत ने देखिए अपना काम कर दिए फिट है। लेकिन देखते हैं आने वाला ओवर कितना रहेगा हिट। बहुत बढ़िया देखिए, यहाँ से बात करेंगे जितना भी तारीफ किया जाए। कमाल कमाल देखिए यहाँ बस पंकज खरत है, यहाँ पर पहला ओवर में देखिए यहाँ पर जान डाल दी पूरी तरह से। और इसलिए तो कहा जाता है भाई, रख भरोसा खुद ही पर है, क्यों ढूंढते हो फरिश्ते, आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए। एक ही माइंडसेट ये होना चाहिए कि वार वार वार। लेकिन यहाँ पर पंकज खरत के बाद देखते हैं मनीष कड़ू क्या करेंगे, पलटवार या बल्लेबाजी में देखिए आदित्य सावंत,
और उनका साथ देखिए यहाँ पर कपिल कोहली अभी तक मैदान पर है। कप्तान सिनातन एक अच्छे देखिए लेजेंड खिलाड़ी हैं, बहुत बढ़िया देखिए सिचुएशन को जानते हैं किस तरह से संभालना है। और जड़ में देखिए कंचन सर यही बात की भाई यहाँ पर जावली टीम अब सिर पे बल्लेबाजी ने थ्रो देखिए यहाँ पर भलाई थोड़ा गलत इनमें हुआ था। ये देखिए राहुल गरत की गुस्सा आप देख सकते हो, क्योंकि यहाँ पर वो चाहते थे कि कपिल कोहली का विकेट मिले और मैच में पूरी तरह से टिकट मिले। Gangnam Style. गिरी तो दिल का कलेजा जल गया। कपिल कोहली के आउट होने के बाद यहाँ पर ट्रॉफी का जो उम्मीद था भाई, वो यहाँ से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद। मैच खेलते गए, 2 मैच लगातार जीते और मैदान से विकेट से एकदम से देखिए लगन जोड़ते गए। और कितना लगन एक छोटा सा शब्द है, जिसे लग जाए उसका जीवन बदल देता है। लगन एक छोटा सा शब्द है और जिसे लग जाए उसका जीवन बदल देता है। अभी भी इस ओवर की देखिए बात करेंगे, 2 गेंद हुआ है, टीम का स्कोर देखिए 5 है। अभी भी कांचन सर बात करेंगे, 10 गेंद बचा है, लेकिन 10 गेंद के ऊपर 31 तो बनाना है भाई। चलता है आजकल इस तरह के समीकरण, लेकिन कहते ना कांचन सर, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। अब क्या उनके पास ये बल्लेबाज के अंदर है वो काबिलियत है? नहीं, दिखाना चाहिए काबिलियत। हीरो बनने का तो यही मौका रहता है भाई, हमेशा टॉप के बल्लेबाज आपको जीत नहीं दिलाते हैं। कंचन सर देखिए विजय पावले कब हीरो बन गए भाई? आईपीएल में देखिए आखिर में आकर उन्होंने रन बनाए, तभी देखिए हीरो बन गए। यही तो मौका रहता है हीरो बनने का। और भिवंडी प्रीमियर लीग में भी हीरो बने भाई। और उससे पहले देखिए बात करेंगे कोलकाता गली प्रीमियर लीग में, देखिए 1 ओवर में 26 की जरूरत थी, अर्धशतक बनाए और 26 भी बनाए यहाँ पर। और इसके लिए देखिए 32 लाख आपने सही बताए, 32,50,000 देखिए सबसे बड़ी बोली रही है आईपीएल में। और करण अंबाला को देखिए रिटर्न रखा गया था, अगर साथ में रहते तो टक्कर का होता, फिर भी विजय पावले बाजी मार जाते, थोड़ा होता था टक्कर यहाँ पर। अब हम एक ही नहीं, अब ये कैच नहीं है, मानो कि एक ट्रॉफी पकड़ रहे हैं भाई। परेश मात्रे ने कैच पकड़ा भाई यहाँ पर से। अगर प्रसाद यहाँ पर नील होते तो झूम जाते थे पूरे। और घर पे शायद बीमार हैं, लेकिन घर पे मैच देख रहे होंगे। नील देखिए इनके बिग समर्थक, बिग सपोर्टर्स अट्टे कट्टे। दादा चलता है माश, दादा हिलता है माश। लेकिन बहुत बढ़िया देखिए, तारीफ करना चाहेंगे यहाँ पर मनीष कड़ू। यही बात बताया, शुरुआत की जो इनकी 2 ओवर रहती है ना कांचन सर, बहुत अहम ओवर रहता है। लेकिन कपिल कोहली का विकेट, विघ्नेश कोहली का विकेट बहुत अहम था। उसके बाद श्लोक का विकेट और मुश्किल बना दिया। अब थोड़ा सा देखिए मैच दूर जा रहा है भाई, जहां पर आपने आखिरी गेंद भी खेल दिया। इस ओवर में देखिए कोई चौका नहीं, कोई छक्का नहीं। पहला ओवर में 4 रन आया और इस ओवर में देखिए केवल 4 रन आया, 8 रन आया। अभी समीकरण की बात करेंगे, बहुत दूर रह चुके हैं। 6 गेंद 28 की जरूरत है। चलिए जावली टीम ज़्यादा अब इकट्ठा मत हुई है, थोड़ा गेम स्पीड दिखाइए। भला 6-28 है क्योंकि रोशनी की कमी है।
बहुत बहुत बढ़िया। देखिए आभार मानना चाहेंगे आज पूरी सिद्धि विनायक भिंगारी टीम देखिए यहाँ पर श्री ग्रामस्थ मंडल से, और बड़ी खूबसूरत देखिए माहौल बना, सुबह से लेकर शाम हो चुका है। कंचन सर आपने भी बड़ा अच्छा साथ है पूरा 3 दिन से। केवाली गांव के देखिए उप सरपंच कहीं सारा देखिए इमरजेंसी कॉल आता हुआ, और शाम को जाकर हर मीटिंग अटेंड करेंगे, समाज में क्या करना है, आगे क्या करना है। और उसके साथ देखिए चूँकि फॉर्चुनेटली देखिए बात करेंगे, चूँकि पहचान है एक रायगढ़ टेनिस क्रिकेट देखिए बात करेंगे, दमदार स्कोरर है जिन्होंने देखिए ग्रामीण धमाका से लेकर शक्ति ट्रॉफी से लेकर ओपन की टूर्नामेंट से लेकर ग्रामीण में देखिए अपना दबदबा, लेकिन से दोस्ती की भी दुनिया के बाद बढ़े। 6 गेंद 28 की जरूरत है, 6 गेंद 28 की जरूरत है। अब एक एक देखिए विकेट दिल तोड़ेगा। ओह माय गॉड, ये तो किसी भी हालत में ट्रॉफी छोड़ना नहीं चाहते हैं लग रहा है। सुबह कितनी कैच छूट रही थी भाई। कमाल 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 देखिए बात करेंगे यहाँ पर से। अभी भी 28 की जरूरत है, 5 गेंद। जावली टीम देखिए मजबूत स्थिति में, कांचन सर है। जावली टीम की देखिए परफॉर्मेंस बात करेंगे, बल्लेबाजी में राहुल घरत तबाई का दूसरा नाम राहुल घरत है, और एक 14 टोटल तक लेकर गए उनकी बल्लेबाजी। अगर वही बात करेंगे यहाँ पर दोनों गेंदबाजों ने कसी हुई गेंदबाजी, हल्की सी साउंड था, आवाज था यहाँ पर, लेकिन यहाँ पर भी देखिए मौका कुछ गंवाना नहीं चाहते हैं। विकेट जाता हुआ, लेकिन फिर भी मैं कुंबड़ बजे टीम की तारीफ करना चाहूंगा। कांसल सर सुबह का देखिए इनके लिए मैच बड़ा अच्छा रहा, लेकिन लंबा थोड़ा सा ब्रेक है, दोपहर का खाना, उसके बाद मैदान पर आना। और भिंगारी में देखिए शाम के वक्त मौसम बदलता रहता है, और इस मौसम को देखिए दोपहर से पकड़ कर रखे यहाँ पर जावली टीम है, और जिसका बेनिफिट फायदा मिला। वफादार से संदेश सेल के देखिए बात करेंगे, राइट हैंड यहाँ पर आते हुए पिंटिया भाई देखिए तो सबको पता है अकेला है तो। मोनिश दादा पाटिल देखिए इनकी तरफ से जावली टीम देखिए मुस्कुराते हुए, लेकिन और एक बड़ी देखिए बात करेंगे, खाना होटल पर आपके लिए स्पेशल पार्टी, अगर मैच यहाँ पर जीतते हो रात के पूरी डिनर धमाका। मोनिश दादा पाटिल ओ गोद में लिया भाई, यहाँ से नायक नहीं खलनायक देखिए यहाँ से बनते हुए खाना होटल में देखिए। जैसे फुटबॉल का मैच है, क्या बात है। रिएक्शन देखिए, हाँ ये अच्छी सोच है, ये अच्छी सोच है यहाँ पर, क्योंकि अब विकेट गंवाने से ज़्यादा और सामने वाले को सेलिब्रेशन ज़्यादा, उन्हें थोड़ा शांत रखे तो। डॉट गेंद आता है तो मैडन ओवर, लेकिन आउट होते तो ऑल आउट। और ये देखिए ऑल आउट से बचाए भाई यहाँ पर से। ये होना चाहिए, ये बताता है कि अगली बार आप मिलिए हमसे, एक कड़ी टक्कर के लिए कुंबड़ बजी टीम फिर तैयार रहेंगे। होता है कभी कभी एक आध हार हुई है, लेकिन जरूर कपिल कोहली इंतजार करेंगे जावली टीम है, जब अगली टूर्नामेंट में कहीं उन्हें आमने सामने होते कड़ा फाइट होगा। चलिए कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे, और मैच के मैन ऑफ द मैच नो डाउट तबाई का दूसरा नाम देखिए बात करेंगे, राहुल घरत है। 24 रनों का इनिंग्स है। मनीष दादा पाटिल की बात करेंगे, जिनकी तरफ से खाना होटल में खास करके आज का डिनर है। चलिए आइए, तबाही का दूसरा नाम है राहुल घरत है। चलिए यहाँ पर अलविदा लेने का देखिए समय हो चुका है यहाँ पर, और यहाँ पर देखिए बात करेंगे नंदू पाटिल सर, आइए आपका सम्मान किया जाएगा। आशीष थोड़ा